नमस्कार विद्यार्थी मित्र. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लेडी ग्रेगरी यांनी लिहिलेलं द रायझिंग ऑफ द मून हे 11वी इंग्रजीच्या पुस्तकात असलेलं नाटक अभ्यासणार आहोत. मित्र हो, द रायझिंग ऑफ द मून हे नाटक आयर्लंड देशातील एका देशभक्ताची देशभक्ती व्यक्त करण्यासाठी चितारलेलं हे नाटक म्हणजे ड्रामा आहे. नाटकाच्या सुरुवातीला जो सीन आहे तो अशा पद्धतीचा सीन आहे. विद्यार्थी मित्रांनो, रात्रीची वेळ आहे आणि या ठिकाणी हे तिघजण आलेले आहेत. याच्यामध्ये हा आहे पोलिसमन बी. हा कोण आहे? पोलिसमन बी. आणि हा आहे पोलिसमन एक्स. आणि हा जो मध्यभागी उभा आहे तो आहे सार्जंट. SERGENT, सार्जंट. What is the name of the drama? The name of the drama is The Rising of the Moon, written by Lady Gregory. Drama is written by Lady Gregory. It indicates the nationalism of the Irish people during the British rule over them. The situation of beginning of the drama is it is a port. हे काय आहे? पोर्ट. पोर्ट म्हणजे बंदर. पोर्ट म्हणजे काय? बंदर. पोर्ट म्हणजे बंदर. ज्या ठिकाणी मालाची चढ उतार केली जाते त्याला म्हणतात बंदर. आणि या ठिकाणी बंदराच्या ठिकाणी हा जो सीन आहे तर ड्रम आहे बघा. इथं ड्रम, इथं दोरी पडलेली आहे, साखळ्या पडलेल्या आहेत आणि इकडं समुद्राकडे जाणारा रस्ता आहे. आणि हे जे दोन पोलीस आणि एक पोलीस अधिकारी आलेला आहे त्यांना एक कामगिरी शासनानं दिलेली आहे. ब्रिटिश शासनानं आयर्लंडवर ब्रिटिशांचं राज्य आहे आणि त्या ठिकाणी एक देशभक्ताला पकडून, एका व्यक्तीला पकडून त्या जेलमध्ये टाकलेलं आहे आणि त्या जेलमधून तो व्यक्ती पळून गेलेला आहे, निसटून गेलेला आहे बघा. आणि मग इथं काय झालंय बघा, त्यांनी बॅनर आणलेले आहेत, पोस्टर आणलेले आहेत. ते पोस्टर त्यांना इतरत्र लावायचे आहेत आणि त्या व्यक्तीला पकडून दिल्यावर 100 पाऊंडाचं बक्षीस हे त्यांना मिळणार आहे. आणि सार्जंट आणि ते पोलीस अधिकारी त्यांना त्या बक्षिसाची रक्कम त्यांनी त्याला पकडून दिल्यावर मिळणार आहे. म्हणून त्याच्या शोधात ते तिथं आलेले आहेत. त्याच्या जवळ एक कंदील आहे. काय आहे? लॅन्टर्न. लॅन्टर्न म्हणजे LANTERN. लॅन्टर्न म्हणजे कंदील. आणि हा आहे सार्जंट. SERGENT, सार्जंट. हा कोण आहे? सार्जंट. हे तिघजण. हा कोण आहे? सार्जंट. SERGENT, सार्जंट. हा कोण आहे? पोलिसमन एक्स. POLI, पोलिसमन एक्स आहे. आणि हा आहे पोलिसमन बी. आहे पोलिसमन बी. हे तिघजण चर्चा करतात की आता हे पोस्टर कुठं कुठं लावायचे. हा जो सार्जंट आहे हा सार्जंट या दोघांना म्हणतो एक पोस्टर बॅरलवर लावा, ड्रमवर लावा. आणि हा जो कंदील आहे तो कंदील घेऊन तुम्ही दुसरीकडे पोस्टर लावायला जा. त्या व्यक्तीची वाट या ठिकाणी मी बघत बसतो आणि त्याला पकडतो. आणि मग ते दोन पोलीस कुठे जातात? दुसरीकडे पोस्टर लावण्यासाठी जातात. कुठे जातात? दुसरीकडे जे पॅम्पलेट त्यांनी आलेले आहेत ते लावण्यासाठी जातात.
आणि तेवढ्यात हा त्या ड्रमच्या तिथं कैद्याची तुरुंगातून सुटून गेलेल्या व्यक्तीची वाट बघत बसलेला असतो. तेव्हा तिथं हा एक व्यक्ती येतो आणि मग हा सार्जंट कोण आहे हा सार्जंट त्याला विचारतोय, माणसा कुठं चाललास, इथून तू कुठेही जाऊ शकत नाहीस. तेव्हा तो व्यक्ती काय म्हणतो, तेव्हा त्यांना हा व्यक्ती म्हणतो, साहेब मी एक बॅलड सिंगर आहे. मी कोण आहे, एक बॅलड सिंगर आहे आणि मी गाणे गातो, गोष्टीची पुस्तकं विकतो आणि माझा उदरनिर्वाह करतो आणि या भागातले लोक मला ओळखतात. परंतु तो म्हणतो तू आता इथून पुढे जाऊ शकत नाहीस, कारण इथं आम्ही एका विशिष्ट कामासाठी थांबलेलो आहोत. आणि मग त्या दोघांनी बऱ्याच वेळ चर्चा केल्यानंतर तो म्हणतो, साहेब मी तुम्हाला मदत करू शकतो. मग तो म्हणतो, ठीक आहे, तू काय कर, आपण इतर दोघ जण ड्रमवर बसू आणि त्या व्यक्तीची वाट बघू. अशा पद्धतीनं मग तो व्यक्ती त्याला विचारतो, सार्जंटला, सार्जंट SERGENT सार्जंट त्याकडे मॅच बॉक्स आहे का. मॅच बॉक्स म्हणजे काडीपेटी आहे का. तो म्हणतो काय करायचंय, तर तो म्हणतो माझ्याकडे पाईप आहे, माझ्याकडे चिलीम आहे, ती चिलीम मला ओढायची. मग तो त्याला काडीपेटी देतो आणि तो चिलीम ओढतो आणि तो चिलीम ओढल्यानंतर या सार्जंटलाही चिलीम देतो आणि मग थोडं बोर झाल्यामुळे तो म्हणतो, साहेब आपण काय करू आता, मी तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवतो, कारण मी कोण आहे, एक बॅलड सिंगर आहे आणि बॅलड सिंगर असल्यामुळे तो त्याला बरीच गाणी म्हणून दाखवतो. त्याच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचा हा बॅलड सिंगर BALLAD बॅलड सिंगर जो आहे त्याच्या मनामध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या बालपणाविषयीच्या गोष्टी सुद्धा हा बॅलड सिंगर त्याच्याकडून काढून घेतो. आणि हा जो सार्जंट आहे SERGENT हा सार्जंट आहे. सार्जंट त्याला म्हणतो, अरे मी जेव्हा युवक होतो, तरुण होतो, तेव्हा माझ्या मनामध्ये सुद्धा देशाबद्दल अतिशय प्रेम होतं, परंतु नंतरच्या काळामध्ये मला नोकरी लागली आणि मी या सैन्यामध्ये आलो, माझ्यावर जबाबदारी पडली, म्हणून मी या ठिकाणी इथं बसलेलो आहे, एका माणसाची वाट बघत, ज्या माणसाला मला पकडायचंय. तो म्हणतो, साहेब मला माहित आहे तुम्हाला कोणत्या माणसाला पकडायचंय, परंतु तुम्ही त्या माणसाला पकडण्याच्या नादामध्ये लागू नका, कारण तो अतिशय भयानक माणूस आहे, मी त्याला ओळखतो. मग हा त्याला म्हणतो तू मला मदत कर आणि अशा पद्धतीने हे दोघं इथं त्याची मदत करण्यासाठी इथं थांबलेले आहेत. आणि शेवटी यांची बराच वेळ चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला या बॅलड सिंगरच्या मनामध्ये काय आहे ते कळतं आणि त्याला म्हणतो, तू तुझं गाणं गायचं आता थांबव, मी त्याला ओळखलेलं आहे, तू कोण आहेस हे मला माहीत झालेलं आहे, हु आर यू असं त्याला म्हणतो. आणि ठीक आहे साहेब म्हणतो, तुम्ही मला ओळखलेलं आहे, मी कोण आहे, तर त्या जाहिरातीवर तुम्ही ज्याची वाट बघत आहात तो माणूस मी आहे. आणि साहेब तो म्हणतो, तुम्हाला आता मला सोडावं लागल, कारण माझी वाट बघणारे माझे लोक मला घेऊन जाण्यासाठी इथं आलेले आहेत, ते मला आता घेऊन जाणार आहेत. तेवढ्यात ते दोन पोलीस पण येतात आणि हा मग पिंपाच्या पाठीमागं लपतो. तिथं पिंपाच्या पाठीमागं लपल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं, दोन पोलीस आल्यानंतर त्याला म्हणतात, साहेब आम्ही आता इथं थांबतो तुमची मदत करण्यासाठी, परंतु तो काही थांबू देत नाही त्यांना. तो म्हणतो, हा कंदील घेऊन तुम्ही दुसरीकडे जा आणि त्या बॅलड सिंगरला, हा जो बॅलड सिंगर आहे त्या बॅलड सिंगरला तो सार्जंट ही हॅट आणि विग देतो. हॅट आणि विग जी त्याची काढून घेतलेली असते आणि तो त्याला जाण्याची परवानगी देतो. त्या पद्धतीने हे नाटक या ठिकाणी संपतं. धन्यवाद.